जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, तुमचा मित्र अशोक चव्हाण. तर क्वालिटी क्वांटिटी बघायला नाही, न्यायला आले ते. कुठून आला? धाराशिवून आले ते. तुम्ही कुठून आला? आसवाल्याहून आले तर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आहे तर हे जे आहेत मित्र, तर त्यांच्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका. या 85 गाई त्यांच्या आणि 1200 लिटर दूध निघतंय. 85 गाई आणि 1200 लिटर दूध निघतंय. कारण की मला बी कपड्यावर लय ट्रोल करते तर लय जण. तर तुम्ही अशा कपड्यावर जाऊ नका. 50,000चं रोजचं दूध निघतं यांचं. किती? 50,000 दूध. बाबा किती निघतंय दूध? 50,000चं. तर आपल्याकडून गाडा न्यायला आले तर त्यांच्याकडे प्युअर जर्सी गाय येतात, 85 गाय येतात, 1200 लिटर दूध निघतंय आणि 50,000चं दूध होतंय त्यांच्यामध्ये. तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता सांगा बरं तुम्ही थोडंसं. कसं चांगलं आहे गाडा. हां. आणि कपड्यावर जायचं नाही माणसाच्या कधी. कपडे काय चांगली घातली म्हणून काय सगळं हे कपड्यावर नसतंय. साधं बी राहिलं तर चांगला. मित्रांनो, त्यांचा निव्वळ नफा 30,000 रुपये नफा आहे त्यांचा रोजचा. तर 30 नसू द्या 20 धरा आपण. तर मग तुम्ही कपड्यावर जाऊ नका. आणि माझ्याकडे आलते मोठे 4 चाकीमध्ये आलते जे माझ्याकडे ऑर्डर द्यायला. तर ते बी साधेच होते, ह्याच पद्धतीमध्ये होते. आणि आपले काय ना सोले साहेब बी आपल्याकडे त्यांच्याकडे शेळ्या आता त्यानं चालू केल्या शेळ्या. आता आपल्यापासून गाडा चालवला त्यानं. तर हे ना काय अचानक आलते त्यामुळं आता काय आपल्याला काय टेन्शन नाही. तुम्हाला गाडा जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही गाड्यासाठी मला फोन करा आणि तुम्ही आमच्यापासून गाडा घेऊन जा. आणि कपड्यावर तोल करायचं तुम्ही जरा सोडून द्या. कारण की मला बी प्रत्येक जण म्हणते तुझ्या अंगात एक शर्ट असते, हीच पॅन्ट असते. या मित्रा, उघडं राहायची गरज नाही. बाद झालं अंग झाकायला कपडा असला आणि 2 टायमाचं जेवण असलं आणि आपल्या डोक्यावरचं छत असलं एवढंच बाद झालं माणसाला. जास्त लय आपल्याला सूट बुटामध्ये काय आपल्याला काय दाखवायचं नाही. त्याच्यामुळं कुणालाही ट्रोल करू नका. रोजचं 30,000 रुपये कमवणारा माणूस साधा राहतोय आणि आपणच काय लय सूट बूट करून कुणाला दाखवायचं आहे का? मित्रांनो बघा तुम्ही, आता गाडा चालवला आहे ना. 85 गाय ह्यांच्या, 1200 लिटर दूध निघतंय आणि दूध विकतंय 50,000चं रोजचं. त्यांचा खर्च 20,000. 2-4 गडी त्यांच्या हाताखाली. तर आपल्याकडे गाडा न्यायला आलता. गाडाचं काय प्रॉब्लेम नाही ना महाराज, एक नंबर गाडा आहे. आणि माऊली तुम्ही कुठून आला? गाडीच बघायला. हो. तर आत्ता ते आपला व्हिडिओ चालू असताना गाडी बघायला आले तर आता बघणारच आहे. तर बघितल्यावर जाते ना वापस आणि बोलते ना, सौद्याचं जमलं तर ऑर्डर देते ना. तर गाडीची क्वालिटी कशी वाटली महाराज? आम्ही ऐकून नंबर 1 वाटला पाहायला आलो. बरं. हां, काय अडचण नाही. बरं कोणा टाकली आला? बरं काहीच अडचण नाही. तुम्हाला कुठली जुगाडामधली आपण तुम्हाला गाडा देऊ. मित्र आहेत ते. बरोबर सोम्या बाल्या माय घाले येत नाही दादा. ज्या शेतकऱ्याला गाडा जर पाहिजे असेल त्यांना 95 11 22 96 69 ह्या क्रमांकावर कॉल करा आणि आपल्याकडून गाडा घेऊन जा. गाडा नसेल मी न्यायचा तरी आपल्या एकदा शॉपला भेट द्या. म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की बाबा इथं वातावरण कसं आहे कसे नाहीत गाडी देते तर काय सगळे स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. आता वेटिंगवर राहायची गरज नाही. स्टॉकमध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे गाडा. जय जिजाऊ जय शिवराय.